नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटामध्ये नवीन अभिनेत्याची एंट्री झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। काही दिवसापूर्वी नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा ज्येष्ठ अभिनेता सचिन पेलगावकर यांनी केली। या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत सचिन पेलगावकर यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे। सचिन पेलगावकर निर्मित दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचे चित्रीकरण 5 फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहे। या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ, सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे। या चित्रपटात असाच एक अभिनेत्याची वर्णी लागली आहे। अभिनेता हरीश दुधाडे या संदर्भात नुकताच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेली आहे। क्लॅपचा फोटो शेअर करत लिहिले आहे, या वर्षाचा पहिला सिनेमा नवरा माझा नवसाचा 2। शाळेत असताना जर कोणी सांगितलं असतं की तू सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्ये एका मोठ्या भूमिकेत असशील तर नक्की त्या माणसाला मी वेड्यात काढलं असतं। लाईफ इज फुल ऑफ सरप्राईज। ज्या सिनेमाचे पारायण केले, ज्या लोकांना बघत लहानाचा मोठा झालोय, आज ती मोठी माणसं हात धरून अभिनयाचे ठेवणीतले धडे शिकवतायत। याहून आणखी काय हवं? आयुष्य सुंदर आहे। मनापासून आभार सचिन पेलगावकर। हरीशची ही पोस्ट पाहून इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहे। आता हरीश नवरा माझा नवसाचा 2 मध्ये कोणत्या भूमिका साकारणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रजासत्ताक दिनी हरीशला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते। यावेळी राज्यपाल यांच्याकडून अभिनेत्याच्या कामाचे कौतुक करण्यात आलं। या अविस्मरणीय अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता। हरीशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने काही मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केले आहे। फतेशिस्त, फजत, पावनखिंड या चित्रपटातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं।